दरम्यान मोदींच्या सभेसाठी राहुल गांधी यांचे फोटो असलेल्या खुर्च्या लावण्यात आल्या होत्या। खुर्च्यांवरून राहुल गांधींचे स्टिकर्स आता काढलेले आहेत, कारण लोकशाही मराठीने ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे। लोकशाही मराठीचे प्रतिनिधी जेव्हा या सभास्थळी पोहोचले त्यावेळेला इथं लावलेले जे खुर्च्या होत्या, पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी लावलेल्या ज्या खुर्च्या होत्या त्याच्यावर राहुल गांधी जे विरोधी पक्षामध्ये आहेत त्यांचे फोटो त्यांचे स्टिकर्स असल्याचं पाहायला मिळालं होतं आणि लोकशाही मराठीने ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर आता खुर्च्यांवरून राहुल गांधींचे स्टिकर्स काढण्यात आले आहेत। तर यवतमाळमध्ये मोदींची आज सभा होती आणि या सभेसाठी या खुर्च्या लावण्यात आल्या। म्हणजे त्याचा अर्थ कुठे ना कुठेतरी एक संदेश भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा तिथे असणाऱ्या नागरिकांना हे देत आहेत। इथं या भाषण ऐका, तुम्ही ज्या गाडीली आणलं गेले, जेवण जे काय तुम्हाला दिलं गेले ते तुम्ही खावा, पण शेवटी मतदान हे काँग्रेसलाच नाही तर मित्र पक्षालाच आपल्याला करायचंय। हे भाजपचेच नेते आता तिथं संदेश जर देत असतील त्याला आम्ही काय करणार। त्यामुळे हा संदेश जास्त योग्य आहे आणि अशाच पद्धतीने येत्या काळामध्ये भाजपला या महाराष्ट्रातून सर्व लोक, सर्व नागरिक, सर्व मतदार हे नाकारतील हे आपल्या सर्वांना बघायला मिळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।